सर्वांना नमस्कार. जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या नियोजनाने मिशन आरंभ 2026-27 इयत्ता 4थी ऑनलाईन तासिका सुरू आहेत आणि 1 जुलै ते 31 जुलै पर्यंत तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथून हे तासिका घेण्याचं नियोजन चालू आहे. त्यातील हा आजचा तिसरा दिवस. तर आदरणीय माननीय शिक्षणाधिकारी साहेब, तसंच सर्व जिल्ह्याची टीम आणि आमच्या तालुक्याचे आदरणीय गट शिक्षणाधिकारी साहेब माननीय श्री शिवाजीराव कराड साहेब, तसेच माननीय विस्तार अधिकारी श्री रामनाथजी कराड साहेब आणि सर्व तालुका नियोजनातील सर्व टीम, तसंच आम्हाला इथं तंत्रसहाय्य उपलब्ध करून देणारे आमचे आदरणीय वाघ सर, तसंच घोगरे सर आणि सर्व आयोजकांचे प्रथमतः मी आभार मानतो की इथं मला हा तास घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. सर्व आयोजकांची टीमचे आभार मानून वंदन करून सुरुवातीला आपण या तासिकेला सुरुवात करणार आहोत. तर आजच्या या तासिकेचा जो विषय आहे तो बुद्धिमत्ता चाचणी हा विषय, त्यामधील घटक समसंबंध आणि उपघटक आहे तो म्हणजे शब्दसंग्रह. तर या घटकाविषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे, माहिती घ्यायची आहे. तर सुरुवातीला आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे प्राथमिक शिष्यवृत्ती 4थी करता जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये बुद्धिमत्तेतील तिसरा घटक समसंबंध आणि त्यामधील जे 4 उपघटक आहेत, शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, इंग्रजी अक्षरमाला, यामध्ये आपल्याला त्याचा भारांश आहे 10%. म्हणजे आपल्याला 5 प्रश्न त्यावरती विचारले जाणार आहेत. उपघटक आहेत 4, म्हणजे कोणत्या तरी एका उपघटकावरती 2 प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक घटकावरती 1 प्रश्न तर असणारच आहे. म्हणजेच शब्दसंग्रह हा जो आपला घटक उपघटक आहे तर त्यावरती आपल्याला कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2 प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत. म्हणून आपण अभ्यास करत असताना ज्या घटकाला जे वेटेज आहे, भारांश आहे, त्याप्रमाणे त्या घटकाकडे थोडंसं आपण लक्ष दिलं तर आपल्याला नक्कीच परीक्षेमध्ये यश हे मिळतच असतं. तर ह्या समसंबंध या घटकासंबंधी आपण थोडीशी
माहिती घेऊया अगोदर. सम याचा अर्थ समान आणि संबंध म्हणजेच कोणत्या तरी काहीतरी घटकांमध्ये गोष्टींमध्ये जो काही संबंध असतो तो आपल्याला त्यामध्ये शोधायचा असतो. तर ह्यामध्ये काय दिलेलं असतं? कोणत्याही दोन चालू करायचं. कोणत्याही दोन वस्तूंचा किंवा दोन बाबींचा विशिष्ट प्रकारचा संबंध ओळखण्यासाठी त्याविषयी ज्ञान असणे, माहिती असणे आवश्यक असते. म्हणजेच कोणत्याही दोन वस्तू असतील, काही गोष्टी असतील, काही बाबी असतील, त्याच्यामध्ये संबंध जर ओळखायचा असेल तर आपल्याला त्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे, ज्ञान असणं गरजेचं आहे. आता ह्या उपघटकामध्ये काय दिलेलं असतं? तर 3 पद दिलेली असतात. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असतो तो संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो आणि तो शोधून आपल्याला पर्याय निवडायचा असतो. मग त्यामध्ये आपल्याला जर प्रश्न सोडवताना जर पाहिलं तर त्यामध्ये 2 महत्वाच्या बाबी दर्शवलेल्या असतात. सर कराड साहेबांचा फोन येतोय. तुमच्या ह्याच्यावर. तुमच्या कराड साहेब. आपले शिवाजीराव कराड साहेब. या उपघटकातील प्रश्नामध्ये 2 बाबी 2 शब्दांनी दर्शवलेल्या असतात. यामध्ये वस्तू असतील, व्यक्ती, प्राणी, यामधील आकार, आहार, रंग, चव, कार्य, क्रिया, रचना, स्थान, उपयोग, क्रम या बाबतीत काही समानता अथवा विसंगती असते. ते व्यवस्थित ओळखून तिसऱ्या शब्दांशी असा साम्य किंवा विसंगती असणारा पर्याय निवडायचा असतो आपल्याला. म्हणजेच त्याच्यामध्ये काय काय दिलेले पहा, काही वस्तू असतील, व्यक्ती असतात, प्राणी असतात, त्यामध्ये आकार, आहारासंबंधी, रंगासंबंधी, रूप किंवा चव, काही कार्य दिलेले असतात, काही क्रिया असतात, काही रचना असतात, स्थान, उपयोग असतो, क्रम या बाबतीत काही समानता जर असेल तर तो ओळखून किंवा विसंगती असेल तर ती ओळखून व्यवस्थित तिसरा पर्याय तिसऱ्या शब्दाशी असा साम्य असणारा किंवा विसंगती असणारा पर्याय आपल्याला निवडायचा असतो. ही त्याच्या मुख्य संकल्पना या प्रश्नामध्ये. नंतर जर आपण पाहिलं ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या महत्वाच्या बाबी कोणत्या आहेत? तर शब्द संपत्ती फार महत्वाची या घटकासाठी. या घटकासाठी शब्द संपत्ती फार महत्वाची आहे. त्यामध्ये काय काय कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे पहा. तर त्यामध्ये भाषा विषय असतो. आपण पाहिलं की बुद्धिमत्ता जो विषय आहे त्यामध्ये अंतर्भाव असतो. भाषा, गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान, चित्रकला सुद्धा त्यामध्ये दिसते आपल्याला. म्हणजेच वेगवेगळ्या विषयांचा यामध्ये समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यासाठी आपल्याला अवांतर वाचनाची गरज आहे. अवांतर वाचन असणं गरजेचं आहे. तसेच समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, नंतर विरुद्ध लिंगी शब्द असतील, मराठी महिने, इंग्रजी महिने, त्यांचे दिवस, धर्म, धर्मगुरू, धर्मग्रंथ, प्रार्थनास्थळे, सण, उत्सव याचा सुद्धा त्यामध्ये समावेश असतो. विविध दिनविशेष असतात. नंतर विविध प्रकारचे खेळ असतील. म्हणजेच आपण खेळांचे प्रकार पाहतो. इनडोअर गेम्स असतील, आउटडोअर गेम्स असतील, बैठे खेळ असतील किंवा मैदानी खेळ असतील आपण म्हणतो. तर त्यांचा सुद्धा समावेश त्यामधील खेळाडू किती असतात, राष्ट्रीय प्रतीके आपली, राज्य प्रतीके कोणती, राजधानी, राज्य आणि राजधानी,
नंतर प्रसिद्ध शहर असतात. तर ह्या सर्वांचा समावेश यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नंतर काही वाद्य असतील, वाद्यांचे प्रकार विविध आपला आपण म्हणतो की आपल्या भारत देशामध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे, वेगवेगळी माती जरी एकच आहे भूमी, असे गीतामधून आपण ज्यावेळेस म्हणतो, त्यावेळेला अनेक धर्म आहेत, अनेक भाषा, अनेक प्रांत वेगळे आहेत. धान्याचे प्रकार वेगवेगळे आपण पाहतो, ऐकतो, अनुभवतो. ऋतू आहेत. नंतर प्राणी, पक्षी, पर्वत, नद्या, त्यांच्या उपनद्या या सर्वांचा समावेश आपल्याला त्या प्रश्नामध्ये पाहायला मिळतो. तसंच काही पाठ्यपुस्तकातील पाठ असतील, कविता, त्यांचे लेखक, त्यांचे कवी हे आपल्याला त्या प्रश्नांमध्ये त्याचा समावेश असलेला दिसतो. आवाज येतो? आवाज आवाज येतो? आवाज येतो? विविध दिनविशेष आपण पाहतो की समजा पर्यावरण दिन, शिक्षक दिन, शिक्षण दिन, बालिका दिन अशा प्रकारचे जे दिनविशेष आहेत सर्व, या दिनविशेषांचा सुद्धा अंतर्भाव या प्रश्नांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चवीचे प्रकार, विविध पदार्थ, तसंच प्रसिद्ध काही पुस्तक आहेत. त्या पुस्तकांचे लेखक, त्या पाठ्यपुस्तकातील इतर माहिती ते कशाविषयी प्रसिद्ध आहेत, या प्रकारचे म्हणजे यासाठी आपल्याला अवांतर वाचनाची सुद्धा गरज आहे. काही दागिने असतील, मापन परिमाण असतील, हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये अंतर्भूत झालेले दिसतात. आणि म्हणून आपल्याला ह्या बाबींचा सराव करणं गरजेचं आहे. त्या बाबींचा सराव करणं गरजेचं आहे, तरच आपल्याला ह्यामधील प्रश्न सुटतील. आणि आपल्याला एक प्रश्न असेल तर 2 मार्क आहेत त्याला आणि 2 प्रश्न असतील तर 4 गुणांसाठी हा सोपा आपल्याला पाठ्यक्रम त्याच्यामध्ये दिलेला आहे. जर आपण पाहिलं तर जी प्रश्नपत्रिका असते त्यामध्ये आपल्याला 30% प्रश्न जे आहेत ते एकदम सोपे असतात. हे फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. 30% प्रश्न हे जे आहेत ते सोपे असतात. 40% प्रश्न जे आहेत ते मध्यम स्वरूपाचे असतात. म्हणजे 70% प्रश्न जर थोडा अभ्यास जर आपला सराव असेल तर आपण सोडवू शकतो. आणि उर्वरित जे 30% जे प्रश्न आहेत तेच थोडंसं कठीण स्वरूपाचे असतात. म्हणजे त्याला जर आपल्याला थोडासा आणखी सराव करावा लागेल. अशा प्रकारे आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं. त्यामध्ये हे सोप्या प्रश्नामध्ये आपल्याला हे सुद्धा पाहायला मिळतात. काही जर महत्वाचे समसंबंध आपल्याला जे आहेत ते आता आपण थोडंसं पाहून घेऊ. तर त्यामध्ये आपण पहा, आता जर आपण इथं पाहिलं तर पूर्व त्याला संबंध दिलाय पश्चिम. म्हणजे पहिल्या 2 पदामध्ये पहा, पूर्वचा संबंध आहे पश्चिमशी. म्हणजेच पूर्व ही जी दिशा आहे तिच्या अगदी विरोधी बाजूला पश्चिम ही मुख्य दिशा आहे. तसाच संबंध पुढे दिलाय उत्तर. उत्तर दिशेच्या अगदी समोर विरोधी बाजूला कोणती दिशा आहे? तर दक्षिण दिशा आहे. नंतर पहा, आंबा याचे हे काय आहे तर फळ आहे. म्हणजे आंबा या शब्दाचा संबंध जो आहे तो फळ म्हणजेच हे एक प्रकारचं फळ आहे. आणि तसाच संबंध पुढं गाजर जे आहे ते कोणत्या प्रकारामध्ये मोडेल? मूळ, खोड, पान, फूल, फळ. तर त्यामध्ये ते आहे मूळ. म्हणजे आंब्याचा संबंध जर फळ या शब्दाशी असेल तर गाजरचा संबंध मूळ आहे, संबंध आहे. तसं तारकांचं आपण पुंज म्हणतो. आता हे काय आहे बरं? तर हे समूहदर्शक शब्द आहेत. म्हणजेच तुम्हाला भाषा विषयातले समूहदर्शक शब्द करणं गरजेचं आहे. म्हणजे मी अगोदरच बोललो, की सर्व विषयांचा अंतर्भाव विषय असणारा हा जो विषय असतो तो बुद्धिमत्ता असतो. तारकांचा समूह असतो त्याला पुंज म्हणतो आपण आणि वेलींचा जो आहे त्याला कुंज म्हणतो आपण. म्हणजे हे समूहदर्शक शब्दांचं आपल्याला यामध्ये प्रश्नामध्ये उदाहरण पाहायला मिळतं. आता जर आपण पुढे पाहिलं
सामान्य आपले जे आपले जे महत्वाचे जे आपण म्हणतो सुरक्षा विषयक जे नियम नंबर आहेत तर ते आपल्या शाळेच्या दर्शनी भागात लावलेले असतील किंवा आपल्याला इतरत्र सुद्धा वावरत असताना पाहायला मिळतात. पोलीस आपण 100 नंबर डायल केला की आपल्याला ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेला आपण पोलिसांची मदत घेऊ शकतो. आणि अग्निशामक दल आहे त्यासाठी 101 नंबर आपण जर डायल केला तर आपल्याला त्याची मदत मिळू शकते. म्हणजे पोलीस संबंध कशाशी 100 या नंबरशी आणि अग्निशामक दल याचा संबंध कशाशी आहे 101. आता पहा पुढे आपण जर पाहिलं तर अमिबा हा एक पेशीय प्राणी आहे. म्हणजे हा विज्ञानामध्ये प्रश्न गेला. अमिबा हा एक पेशीय प्राणी आहे तर माणूस हा बहुपेशीय प्राणी. म्हणजे पेशींची संख्या प्राण्यांमध्ये असणाऱ्या पेशींच्या संख्येनुसार इथं वर्गीकरण आहे आणि त्याचा समसंबंध आहे. समान बाब काय आहे समसंबंध कसा आहे तो आपल्याला पाहिजे. आता पुढचं जर आपण पाहिलं तर पहा पंढरपूर त्याचा संबंध आहे सोलापूरशी. म्हणजे कशामुळे संबंध आहे रे हा तर पंढरपूर हे यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर येतं. हे प्रसिद्ध शहर आहे आणि ते सोलापूरमध्ये येतं. तसं शिर्डी हे जे प्रसिद्ध शहर आहे साईबाबांचं आपण पाहतो तिथं मंदिर आहे. आपण बरेचसे जण गेलेले असाल. पंढरपूरलाही पांडुरंगाचं विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी गेले असतील. तर पंढरपूर शहर हे सोलापूर जिल्ह्यात आहे आणि शिर्डी हे प्रसिद्ध शहर जे आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. म्हणजेच हा कोणता घटक झाला तर प्रसिद्ध शहर जे आहे त्याची आपल्याला माहिती पाहिजे. नंतर पहा पुढचं जर आपण पाहिलं तर रेडा त्याचा आवाज म्हणजे हा ध्वनिदर्शक शब्द आहे. आवाज जर रेड्याचा आवाज जो आहे आवाज करणे तो रेकणे म्हणतो आपण. तर हत्ती जो आहे तो ओरडतो म्हणजे काय त्याचा आवाज कसा येतो चित्कारणे हा ध्वनिदर्शक शब्द आहे. रेडा रेकणे तसा हत्तीचा संबंध काय चित्कारण्याशी आहे. आता पहा प्रसिद्ध ठिकाणं आणि तिथली प्रसिद्ध फळं आपल्याला याच्यावरती प्रश्न आहे. याच्यावरती समसंबंधासाठी प्रश्न आहे. पहा नागपूरचा संबंध आहे संत्रीशी. म्हणजेच नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे. तसं जळगावची काय प्रसिद्ध आहे केळी प्रसिद्ध आहे. म्हणजेच ठिकाण आणि तिथं प्रसिद्ध असणारं फळ ही माहिती आपल्याला याच्यामध्ये म्हणजे समसंबंधासाठी दिलेली आहे. नंतर पहा आता पुढे जो आहे तर साडी ही प्रसिद्ध कुठली येवला. म्हणजे काही वस्तू आहेत आणि त्या प्रसिद्ध असणारी ठिकाण आपल्याला दिलेली. तर साडी आहे येवल्याची प्रसिद्ध आहे आणि चादर जी आहे ती सोलापूरची. म्हणजेच आपल्याला संबंध कसा शोधायचा आहे तर ही वस्तू जी आहे ती कोणत्या शहरामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणजे वस्तू आणि प्रसिद्ध त्याची शहरे हा त्यामध्ये संबंध आहे. आता पुढचा सहसंबंध पाहू आपण समसंबंध पाहू. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे. आपण अगोदरच चर्चा केली की यामध्ये 3 विशेष आपल्याला समसंबंधामध्ये पाहायला मिळतात. म्हणजेच 5 सप्टेंबर जर शिक्षक दिन आहे तर 3 जानेवारी हा कोणता दिन असेल अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. किंवा 5 सप्टेंबरच्या ऐवजी तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलं जाईल आणि शिक्षक दिन दिलं जाईल आणि 3 जानेवारी बालिका दिन हे तुम्हाला शब्द दिले जातील. म्हणजे दिलेले हे 3 शब्द जर असतील तर शिक्षक दिन 3 जानेवारी बालिका दिन तर ह्यामधला समसंबंध शोधून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी जे विचारले ते आपल्याला शोधायचे. म्हणजेच दिनविशेषाच्या संबंधाने आपण मग हे प्रश्नचिन्ह जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो ते कोणत्याही ठिकाणी येऊ शकतं 4 जागेपैकी. इथं 5 सप्टेंबर इथं सुद्धा येऊ शकतं शिक्षक दिन. इथं येऊ शकतं
3 जानेवारी इथं पण येऊ शकतं आणि बालिका दिन इथं पण येऊ शकतं. म्हणजे ज्या ठिकाणी प्रश्नचिन्ह असेल उर्वरित 3 जे शब्द असतात त्यांमध्ये कशा प्रकारचा सहसंबंध समसंबंध आहे तो शोधून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द येणारा पर्याय आपल्याला निवडावा लागतो. पुढे पाहू आपण गुरुदेव. आता हा समसंबंध कशा संबंधी कोणत्या घटकासंबंधी पहा. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना म्हटलं जातं. तर सरदार कोणाला म्हटलं जातं तर वल्लभभाई पटेल यांना म्हटलं जातं. म्हणजे काय तर आपले महान जे क्रांतिकारक असतील किंवा लेखक असतील कवी असतील ते आणि त्यांना दिलेले पदनाम किंवा त्यांना आपण टोपण नावं म्हणतो किंवा त्यांच्या पदव्या असतील किंवा त्यांना ज्या नावाने ओळखलं जातं उदाहरणार्थ राष्ट्रपिता जर म्हटलं तर कोणाला म्हटलं जातं महात्मा गांधींना म्हटलं जातं. अशा त्याप्रमाणे आपल्याला काय की व्यक्ती आणि त्यांची टोपण नावं किंवा प्रसिद्ध लेखक कवी आणि त्यांना ज्या नावाने ओळखलं जातं ती नावं हा घटक आपल्याला सराव करणं गरजेचं आहे. नंतर पहा पुढचा जो समसंबंध आहे तो भूरूपे तरी. भू म्हणजे जमीन, रूपे म्हणजे वेगवेगळी रूप. तर जमिनीची रूप कोणकोणती आहेत आपण पाहतो टेकडी, मैदान, डोंगर, पर्वत, शिखर ही भूरूप आहेत. जमिनीची वेगवेगळी रूप आपल्याला पाहायला मिळतात. तसंच हे म्हणजे भूरूपाचा संबंध आहे तो दरीशी. आता इथं तुम्हाला समजा जलरूपाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह येऊ शकेल किंवा खाडीच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह येऊ शकेल. मग जसं भूरूप त्यामधला दरी या शब्दाशी समसंबंध आहे तसंच जलरूपे याचा समसंबंध खाडी या शब्दाशी आहे. पहा नंतर कोंबडी त्याचा समसंबंध दाखवलाय खुराडे या शब्दाशी. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हे कशा संबंधी आहे तर घरदर्शक शब्द जे आपल्याकडे समजा प्राणी असतील पक्षी असतील त्यांची घरं कोणकोणती आहेत याच्याशी संबंधित जो घटक आहे त्यावरती हा समसंबंध आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे कोंबडीसाठी खुराडे असतं जसं माणूस घर असतं तसं घोडा हा त्यासाठी तबेला असतो. म्हणजेच यामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी प्रश्नचिन्ह असेल त्या ठिकाणी घरदर्शक शब्द प्राणी आणि त्यांचा घरदर्शक शब्द यावरून आपल्याला समसंबंध शोधायचा. म्हणजेच ज्या वेळेला प्रश्न आपल्याला दिलेला असतो त्यातील नेमका समसंबंध कोणता आहे तो आपल्याला प्रथम शोधणं गरजेचं आहे की नेमकं ह्याच्यामध्ये कोणता घटक दिलेला आहे. पुढे जर आपण पाहिलं तर राज्य वृक्ष आपला राज्य वृक्ष आहे आंबा आणि राज्य प्राणी मग काय त्याचा संबंध आहे शेकडू खार. आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य वृक्ष आंबा आहे राज्य प्राणी शेकडू खार आहे. म्हणजे हे राज्य प्रतीके आपण अगोदर घटकाच्या स्वरूपामध्ये पाहिलं की राज्य प्रतीके जे आहेत तसंच राष्ट्रीय प्रतीके पण आहेत आपली. समजा आपलं राष्ट्रगीत जन गण मन हे आपलं राष्ट्रगीत आहे. राष्ट्रीय गीत आपलं वंदे मातरम आहे. नंतर आपलं जर पाहिलं तर राष्ट्रीय पक्षी मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे बरोबर आहे. तसंच राज्य प्रतीके जे आहेत त्याप्रमाणे राष्ट्रीय प्रतीके आहेत. आपला राष्ट्रध्वज जो आहे तो तिरंगा म्हणतो आपण त्याला ट्राय कलर म्हणतो. तर तो तिरंगा हे आपलं राष्ट्रध्वज आहे. म्हणजे ही जी राष्ट्रीय प्रतीके आहेत राज्य प्रतीके आहेत यावरती आपल्याला समसंबंधाविषयी प्रश्न येऊ शकतो. आता पुढच्या प्रश्नामध्ये जर पाहिलं आपण तर वेळेचा समसंबंध दाखवलाय घड्याळाशी.
म्हणजे आपल्याला वेळ जी आहे ती घड्याळामध्ये समजते, घड्याळामुळे आपल्या लक्षात येते. तसं कालमापन आपल्याला कशामार्फत समजतं, म्हणजे आज कोणता वार आहे, आज किती दिनांक आहे, कोणता महिना आहे, या महिन्यामध्ये किती रविवार आहेत, किती सोमवार आहेत, किती दिवस आहेत, हे आपल्याला दिनदर्शिकेमध्ये समजतं. म्हणजेच वेळेचा समसंबंध घड्याळाशी आहे, वेळ आपल्याला घड्याळामुळे समजते. तसं कालमापनाचा समसंबंध जो आहे तो दिनदर्शिकेशी आहे. म्हणजेच दिनदर्शिकेमुळे आपल्याला काळ, वेळ हे समजतं. मग पुढचा संबंध पाहू आपण. मार्च, मे आणि एप्रिलचा संबंध आहे जूनशी. काय बरं याच्यामध्ये असं बघू आपण. तर मार्च महिना आणि मे महिना यामध्ये समान असणारा संबंध पाहू आपण. तर आपल्याला यासाठी भारतीय ग्रेगरियन वर्षाचे महिने, भारतीय सौर वर्षाचे महिने, इंग्रजी वर्षाचे महिने, त्यालाच ग्रेगरियन वर्ष म्हणतो आपण. मग हे महिने आणि त्यांचे दिवस आपल्याला माहित पाहिजे. आपल्या शिक्षकांनी आपल्याला काही ट्रिक सांगितले असतील, त्याच्यानुसार सुद्धा लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जातं. तर मार्च महिना हा 31 दिवसांचा आहे. तसंच मे महिना सुद्धा 31 दिवसांचा आहे. मग अशाच प्रकारचा समसंबंध पुढच्या 2 शब्दांमध्ये कसा आहे, तर एप्रिल जो महिना आहे तो 30 दिवसांचा आहे आणि जून महिना सुद्धा किती दिवसाचा आहे, 30 दिवसांचा आहे. आपल्याला ट्रिक सांगितलेल्या असतील, युक्त्या सांगितलेल्या असतील, त्यामध्ये आणखी एक युक्ती ऍड करून ठेवा, की समजा आपल्याला इंग्रजी वर्षाचे महिने लक्षात ठेवायचे, तर फक्त 4 महिने लक्षात ठेवा. त्यासाठी एक कोड लक्षात ठेवा. नो ए जू स. नो ए ज्यूस आणि पुढं 30 एवढंच लक्षात ठेवायचं. नो ए ज्यूस म्हणजे असं लक्षात ठेवा की ज्यूस पिऊ नका, कारण तो 30 रुपयाला आहे. असं ट्रिक लक्षात ठेवा. म्हणजे कसं, नो म्हणजे नोव्हेंबर, ए म्हणजे एप्रिल, जू म्हणजे जून आणि स म्हणजे सप्टेंबर. हे 4 महिने 30 दिवसांचे आहेत. बाकी सगळे 31 दिवसाचे आहेत. बाकीचे लक्षात ठेवायची आवश्यकता नाही तुम्हाला. अशा काही ट्रिक्स ज्या आहेत ते आपले शिक्षक सांगत असतात, त्या पण लक्षात ठेवा आणि कन्सेप्ट आपल्या संकल्पना सुद्धा पक्क्या आपल्या लक्षात पाहिजेत. पहा, आता पुढे जर पाहिलं आपण तर एक आणखी समसंबंध आहे माकड, त्याचा समसंबंध आहे मदारी या शब्दाशी. म्हणजे काय, आपण पाहतो अस्वलाचा खेळ जो करतो त्याला दरवेशी म्हणतो आपण. तसं माकडाचा खेळ जो करून दाखवतो, आपल्या ज्या यात्रा असतात, उत्सव असतात, मोठमोठे सण असतात, त्यावेळेला हे यात्रा भरलेल्या असतात, त्यामध्ये हे माकडाचे किंवा आपण पाहतो रथयात्रेमध्ये पन्नालाल गाढवाचा संबंधित सुद्धा काही प्रयोग आपल्याला पाहायला मिळतात. तसं माकडाचा खेळ करणारा त्याला मदारी म्हटलं जातं आणि सापाशी संबंधित आपल्याला खेळ करून म्हणजे दाखवणारे त्यांना गारुडी म्हटलं जातं. आता शासनाने यावरती बंदी आणलेली आहे की हे प्राणी, त्यांना साप वगैरे ह्यांना पकडू नये किंवा त्यांच्याशी संबंधित त्यांना खेळ त्याच्याशी करू नये. तर आता ते आपल्याला कापडी असे साप वगैरे करून ते त्याच्याविषयी माहिती देतात. ते गारुडी जे असतात ते त्यांनी सुद्धा प्राणी मात्रावरती दया ते करतात. आपण सुद्धा प्राणी मात्रांवरती दया केली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. कारण प्रत्येक प्राण्याला ह्या पृथ्वी तलावरती जगण्याचा अधिकार आहे. म्हणून आपण सुद्धा प्राणी मात्रावरती दया केली पाहिजे. पहा, पुढचा जो समसंबंध आहे त्यामध्ये पहा वाद्यांचा वृंद म्हटलंय. म्हणजे वाद्यांचा आपल्याला समूहदर्शक शब्द आहे. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा संबंध कोणता आहे, तर समूहदर्शक शब्दाचा आहे. मग आपण काय केलं पाहिजे, तर समूहदर्शक शब्द जो आहे त्या समूहदर्शक शब्दांचा आपल्याला सराव करणं गरजेचं. म्हणजे जसं वाद्यांचा वृंद, तसंच नाण्यांची चळक.
जसं फुलांचा आपण गुच्छ म्हणतो आणि फुलझाडांचा ताटवा म्हणतो, त्याप्रमाणे असे समूहदर्शक शब्द जे आहेत आपल्याला त्याचा सराव करणं गरजेचं आहे. नंतर पुढचा समसंबंध बघा, पाण्याचा खळखळाट. म्हणजे काय रे, इथं ध्वनी आला, आवाज आला. म्हणजे पाणी जे आहे ते ज्यावेळेस वाहत असतं त्यावेळेस खळखळाट होतो. आपल्याला एक मराठीमध्ये म्हण पण आहे पहा, उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजे जे उथळ पाणी असतं, वाहत असतं थोडस, त्याला त्याचा खळखळ खळखळ असा मोठा आवाज येतो. आणि समुद्राचं पाणी जे असतं ते एकदम शांत असतं. त्याचा खूप असा आवाज येत नाही, खळखळाट वाटत नाही. तसं पाण्याचा खळखळाट म्हणजेच पाण्याचा आवाज ध्वनिदर्शक शब्द आहे. तसं पानांची जी असते, झाडाची पानं पहा. आपण आता पहा, ज्यावेळेला वारा सुटतो त्यावेळेला झाडाजवळ जर आपण उभे असलो किंवा झाडी जर जास्त दाट असेल, गर्द असेल, तर पानं एकमेकांना वाऱ्यामुळे घासतात, त्यांचा आवाज येतो. तर त्याला पानांची सळसळ म्हणतो आपण. म्हणजेच हे जे ध्वनिदर्शक शब्द आहेत, त्या ध्वनिदर्शक शब्दांचा आपल्याला सराव जर केला तर हा त्या समसंबंधावर प्रश्न जो आहे तो आपल्याला सहज सुटेल. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला समजा पाण्याचा या शब्दाच्या ऐवजी प्रश्नचिन्ह दिलं जाईल आणि खळखळाट हा शब्द दिला जाईल आणि पानांची सळसळ हे दिलं जाईल. आपल्या लक्षात घ्यायचंय की समजा पानांची जर सळसळ दिली तर खळखळाट नेमका कशाचा असतो, तर पाण्याचा खळखळाट असतो. मग हा आपल्याला समसंबंध जो आहे तो त्यामधून शोधायचा आहे. पहा, पुढचा समसंबंध पाहू आपण, लोककथा. हे मौखिक साधन आहे. मौखिक साधन म्हणजे पहा, इतिहासामध्ये ज्या वेगवेगळ्या म्हणजे इतिहास विषयाचा पण इथं संबंध आलेला आहे. म्हणजे आपण जसं पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की या विषयामध्ये सर्व विषयांचा अंतर्भाव असतो. मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, भाषा, चित्रकला, सर्व विषय यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तसं यामध्ये पहा, इतिहास विषयासंबंधी प्रश्न आलाय. लोककथा ज्या आहेत त्या तोंडी सांगितल्या जायच्या. त्या पुढंच आपण लहानपणापासून काही गोष्टी आजी आजोबांकडून ऐकत आलेलो आहोत किंवा वेगवेगळ्या अ, धार्मिक कथांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये सुद्धा आपण काही कथा ऐकतो. तर त्या मौखिक स्वरूपामध्ये पुढे आलेल्या आहेत. त्याचे लेखक आपल्याला माहित नाहीत, परंतु मौखिक स्वरूपामध्ये पंचतंत्रातील पण कथा आहेत, प्राण्यांच्या कथा आहेत. तर त्या मौखिक स्वरूपामध्ये पुढं आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याला मौखिक साधन म्हटलंय. तसं किल्ला जे आहे ती एक वास्तू आहे मोठी, तर त्याला भौतिक साधन म्हटलंय. आपल्याला ते दिसते समोर, त्याला आपण स्पर्श करू शकतो, फिजिकल टच आपण त्याला करू शकतो. हे भौतिक साधन इतिहासामध्ये आपल्याला दिलेले म्हणजे इतिहास विषयाचा सुद्धा यामध्ये संबंध आलेला आहे. बघा, आता आणखी विज्ञान विषयातलं इथं आपल्याला एक समसंबंध पाहायला मिळतो. MOM त्याला मॉम असं म्हटलं जातं. तर ते मंगळयानाशी संबंधित येतो. म्हणजे काय, मार्स ऑर्बिटल मिशन म्हणजेच MOM याचा लॉंग फॉर्म. तर हे मंगळयान जे सोडलं भारताने त्याविषयी हे शब्द आहे. म्हणजेच शॉर्टकट किंवा त्याला आपण संक्षिप्त शब्द म्हणतो, त्याची रूप हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तसंच ISRO, इस्रो म्हणतो आपण त्याला. पहा, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील, आपल्या जिल्ह्याचे माननीय साहेब असतील, शिक्षणाधिकारी साहेब असतील, आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी साहेब असतील, तर ह्या सर्वांनी आपल्याला एक संधी उपलब्ध करून दिलेली पहा. तर इस्रो सहलीसाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते आणि त्यामधून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. तर आपल्या आदरणीय माननीय
गट शिक्षणाधिकारी आपले शिवाजीराव कराड साहेब यांनी सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये याचं खूप छान असं मार्गदर्शन आणि उपलब्धी करून दिल्यामुळं विद्यार्थी आपले इस्रोला जाऊन आले. म्हणजेच हे इस्रो जे सेंटर आहे त्याचं नाव काय आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. म्हणजे काय? भारतीय अवकाश संशोधन संस्था. तसंच म्हणजेच ह्याप्रमाणे म्हणजेच काही शॉर्टकट, त्याला संक्षिप्त रूप आणि त्याचे लॉंग फॉर्म असा आपण संबंध येतो. आता पुढे पहा, तारे हे लुकलुकतात. म्हणजे पहा, आपण जर रात्री निरीक्षण केलं आकाशाचं निरीक्षण केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. निरीक्षणातून आपण खूप काही शिकत असतो. म्हणून चांदण्यांच्या रात्री आपल्या मोठ्या बांधवांसोबत, आई-वडिलांसोबत, आपल्या छतावरती, पटांगणामध्ये आपण उभं राहून आकाशात निरीक्षण केलं पाहिजे. पहा यामधूनच आपले पुढं सायंटिस्ट सुद्धा घडत असतात. ज्यांना प्रत्येकाला काहीतरी वेगळा छंद असतो. तसा तो छंदही तुमच्यामध्ये काही उपजत असतो. तो निर्माण सुद्धा होऊ शकतो. त्याला कल त्याचा आपल्याला लक्षात येऊ शकतो. म्हणून पालकांनी सुद्धा आपल्याला हे उपलब्धी करून दिली पाहिजे. आपले शिक्षक सुद्धा सांगतात. तुम्हाला या संबंधाने एक ॲप पण मी सांगतो. ते तुम्ही तुम्ही जर पाहत असताना नोट डाउन करायची सवय ठेवा. आमचे साहेब नेहमी सांगतात, की आपल्याकडे डायरी पाहिजे किंवा वही पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला हे महत्त्वाचं लिहून घेता आलं पाहिजे, की त्याचा आपल्याला नंतर नक्की उपयोग होतो. म्हणून त्यामध्ये आपण नोट डाउन करून ठेवा. स्काय व्ह्यू फ्री हे जे ॲप्लिकेशन आहे, तर ते ॲप्लिकेशन SKY स्काय व्ह्यू फ्री हे ॲप्लिकेशन जर तुम्ही मोबाईलमध्ये आपण पाहिलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व तारे, ग्रह हे पाहायला मिळतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वर्गात ते अनुभवू शकता, दिसतं तुम्हाला. प्रत्यक्ष तुम्ही त्याला असं स्पर्श केल्याची सुद्धा तुम्हाला भावना आपल्याला मिळू शकते. असा तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला फील येतो. तर हे झालं डिजिटल. परंतु प्रत्यक्ष निरीक्षण करा. तारे जे असतात, ते अवकाशामध्ये आपण ज्यावेळेस पाहतो, तर काही चांदण्या तुम्हाला लुकलुकताना दिसतात. त्यांना तारे म्हणतात. आणि काही चांदण्या लुकलुकताना म्हणजे हलताना दिसत नाहीत. त्यांना आपण काय म्हणतो? ग्रह म्हणतो. काय म्हणतो? ग्रह. म्हणून तारे जे आहेत ते लुकलुकतात. ग्रह जे आहेत ते लुकलुकत नाहीत. मग हा संबंध आहे त्यामधला. पुढं जर आपण पाहिलं तर मोरांचा आवाज जो आहे तो केकारव आहे. पहा अ, मोरांचा केकरव तुम्ही ऐकला असेल. आता पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्यामध्ये पहा मोर पाऊस पडण्याच्या वेळेस किती सुंदर असं नृत्य करतो. मयूर नृत्य म्हणतो आपण त्याला. ते फार प्रसिद्ध आहे. मी कालच एका शाळेवरती भेट द्यायला गेलो होतो. अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये सोनाळवाडी नावाची शाळा आहे. तर तिथं गेलो असताना ज्यावेळेस मी विद्यार्थ्यांच्या वर्गात गेलो, त्यावेळेस आजूबाजूला मोरांचा आवाज ऐकायला भेटला. त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या म्हणजे तो शब्द समसंबंधाने तो त्यांच्या लक्षात राहिला. मोरांचा केकारव कसा असतो आणि मोराची जर असेल तर केकावली असतात. हा सूक्ष्म फरक पण लक्षात ठेवा शब्दामधला. तसंच हंसांचा जो असतो तो कलरव असतो. म्हणजे हा आवाज ध्वनिदर्शक शब्द आहे. पहा, पुढं समसंबंध पाहू आपण. तर विद्वान जर पुरुष असेल, विद्वान जर पुरुष असेल त्याला आपण विद्वान म्हणतो. आणि जर विद्वान म्हणजे हुशार स्त्री असेल, तर तिला आपण विदुषी म्हणतो. म्हणजे विद्वानचा समसंबंध जो आहे, तो विदुषी या शब्दाशी आहे. तसं पुरुषांना श्रीमान म्हटलं जातं. श्री आपण संक्षिप्त रूप लिहितो. श्री आणि त्याच्यापुढे डॉट देतो. म्हणजे श्रीमान म्हटलं जातं. आणि महिलांना श्रीमती म्हटलं जातं. म्हणजे हा समसंबंध आपल्याला त्यांच्या संबंधी पाहायला मिळतो. आता पुढे पहा, दुर्ग हा किल्ला हा समानार्थी शब्द आहे. पहिल्याच दिवशी आपल्याला समानार्थी शब्द म्हणजे 1 तारखेला हा घटक झाला होता पहा. त्यामध्ये ते शब्द झाले होते. आदरणीय सरांनी तुम्हाला फार छान सांगितलं होतं. तर दुर्ग हा किल्ल्याला समानार्थी शब्द आहे.
तसं भास्कर हा सूर्यासाठी समानार्थी शब्द आहे. आपण पहा सूर्यनमस्कार करताना सगळेजण सूर्यनमस्कार करत असताना सूर्याची आपण 12 नावं घेत असतो. मित्र, रवी, सूर्य, भानू, खग, पूषण, हिरण्यगर्भ, मरीच, आदित्य, सवित्र म्हणतात त्याला, अर्क आणि भास्करेभ्यो नमो नमः असा एक मंत्र आपण म्हणतो. आणि हे सगळे 12 नावे घेऊन आपण सूर्यनमस्कार करत असतो. हा सूर्यनमस्कार हा विश्वातील सर्वात चांगला व्यायाम प्रकार म्हणून गणला गेलेला आहे. म्हणून सूर्यनमस्कार करणं आपलं गरजेचं आहे आपल्या सगळ्यांसाठी. तसं पहा दुर्ग हा समानार्थी शब्द आहे किल्ला. किल्ल्याला दुर्ग म्हटलं जातं. तसं सूर्याला 12 नाव आपण म्हणतो तसं सूर्याला भास्कर हे नाव आहे समानार्थी. नंतर अरण्य. अरण्याला जंगल, कानन, विपिन हे अरण्यासाठी समानार्थी शब्द आहेत. म्हणजे अरण्य या शब्दाचा संबंध आहे कानन या शब्दाशी, समानार्थी शब्दाशी. आणि आईला समानार्थी शब्द आहे जननी, माता, माऊली हे आईलासाठी समानार्थी शब्द. म्हणजे हा समसंबंध लक्षात आला पाहिजे की हा समानार्थी शब्दांचा संबंध आहे. आता पुढे पाहू. 25 वर्ष जर एखादा आपण नित्यनेमाने काही कार्यक्रम आपला चालत असेल किंवा एखाद्या संस्थेला एखाद्या कार्याला 25 वर्ष पूर्ण झाले असतील तर आपण त्याला रौप्य महोत्सवी वर्ष किंवा रौप्य महोत्सव असं म्हणतो. मग आपल्याला हे कधी आणि कोणते महोत्सव साजरे केले जातात याविषयी पण माहिती पाहिजे. मग त्यावरती आपल्याला समसंबंधाचा प्रश्न येतो. म्हणजेच 25 वर्षाला जर पाहिलं तर रौप्य महोत्सव म्हटलं जातं. तसं 50 वर्षासाठी सुवर्ण महोत्सव म्हटलं जातं. नंतर 60 वर्ष जर तो उपक्रम असेल, 60 वर्ष जर झालं असेल, तर त्याला आपण हीरक महोत्सव साजरा करतो त्याचा. आणि 75 वर्षांनी अमृत महोत्सव. जसं आपण अमृत महोत्सवी वर्ष आपल्या स्वातंत्र्यानंतर आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला आणि आता आपण त्याचं वर्ष अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं. आणि यानंतर ज्यावेळेस आपण 100 वर्ष होतात त्यावेळेला आपण शताब्दी म्हणतो. आणि शताब्दीच्या पुढे जर जाऊन आपण विचार केला तर 100 आणि 25 म्हणजे 125 ज्यावेळेस वर्ष होतील त्यावेळेस त्याला आपण शतकोत्तर रौप्य महोत्सव म्हणतो. फक्त शतकोत्तर हा शब्द जोडायचा. 150 वर्ष झाली शतकोत्तर सुवर्ण महोत्सव. अशा प्रकारे पुढचं आपण सांगू शकतो. मग आणखी पहा संबंध 7 दिवस त्याचा समसंबंध आहे आठवडा. म्हणजे 7 दिवसांचा असतो आठवडा. तसं 15 दिवसांचा काय म्हटलं जातं तर पंधरवाडा. म्हणजे हा समूह दर्शक आहे. 7 दिवसांच्या समूहाला आपण आठवडा म्हणतो. तर 15 दिवसांच्या समूहाला आपण काय म्हणतो पंधरवाडा म्हणतो. 30 दिवसांच्या समूहाला आपण महिना म्हणतो. तर 365 दिवसांच्या समूहाला आपण काय म्हणतो वर्ष म्हणतो. लीप वर्ष आपलं 366 दिवसांचं असतं. तसंच काही ह्या संबंधाने चालू म्हणून सांगतो. नियतकालिक पण असतात. वर्षाने म्हणजे जसं आठवड्याला प्रसिद्ध होतं त्याला आपण साप्ताहिक म्हणतो. 15 दिवसाला जे प्रसिद्ध होतं त्याला पाक्षिक म्हणतो. महिन्याला प्रसिद्ध होणारं मासिक म्हणतो. वर्षाला प्रसिद्ध होणारं वार्षिक म्हणतो. 3 वर्षाला प्रसिद्ध होणारं त्रैवार्षिक किंवा 3 वर्षानंतर येणारं त्रैवार्षिक आणि 5 वर्षांनी येणारं पंचवार्षिक, दशवार्षिक त्याप्रमाणे नियतकालिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यावरती सुद्धा संबंध येऊ शकतो. पुढे पहा काही लेखक कवी आहेत आणि त्यांची नाव आहेत. तर केशव सूत कोणाला म्हटलं जातं तर कृष्णाजी केशव दामले यांना केशव सूत म्हटलं जातं. आणि केशव कुमार हे प्रल्हाद केशव आत्रे. नेहमी मुलांचा गोंधळ होतो म्हणून असेच काही प्रश्न जे आहेत ते मुद्दाम विचारले जातात. केशवसूत कृष्णाजी केशव दामले यांचं नाव आहे. आणि केशव कुमार हे प्रल्हाद केशव आत्रे. प्र के अत्रे, पी के अत्रे, आचार्य अत्रे असे त्यांना नाव आहे. नंतर पुढे बघा महाभारत व्यास मुनींनी लिहिलं. म्हणजे लेखक जे आहेत ग्रंथ आणि ग्रंथकार
हा समसंबंध यामध्ये दिलेला आहे. महाभारताची रचना जी आहे ते व्यास मुनींनी केलं, महर्षी व्यासांनी केलं. आणि कारण असं म्हटलं जातं एके ठिकाणी पहा, व्यासोच्छिष्ट जगत्त्रय असं म्हटलं जातं. म्हणजे महर्षी व्यासांनी जे सांगितलंय ते संपूर्ण जगामध्ये जे आहे ते त्यांनी सांगून ठेवलंय. ते जे काही काव्य असतील, जे काही लेखन असेल ते सर्व त्यांनी अगोदरच म्हणजे सांगितलेलं आहे, केलेलं आहे, असं म्हटलं जातं. तसं व्यास मुनींनी महाभारताची रचना केली आणि रामायणाची रचना जी आहे ती वाल्मिक ऋषींनी, महर्षी वाल्मिकींनी केली. म्हटलं जातं एक त्याविषयी श्लोक आहे, की अ, "बोलिला वाल्मिकी तैसेची करीन आणि वरतून दावेन नामा म्हणून" किंवा "कोळियाची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामाआधी." कुणी केलं हे? वाल्मिकीने, महर्षी वाल्मिकी. म्हणजेच लेखक आणि त्यांनी किंवा ग्रंथकार आणि त्यांनी केलेले ग्रंथ हा समसंबंध आहे. पुढं तोच समसंबंध आहे. दासबोध हा कोणी लिहिला? समर्थ रामदासांनी. आपल्या 4थीच्या पुस्तकामध्ये आहे पहा इतिहासामध्ये. त्यांनी संदेश दिला. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे. अशा प्रकारे समर्थ रामदासांनी संदेश दिला आणि दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला. संत ज्ञानेश्वरांचा संबंध आहे ज्ञानेश्वरी ग्रंथाशी. म्हणजेच हा ज्ञानेश्वरी जो ग्रंथ आहे त्याची रचना संत ज्ञानेश्वरांनी केली. पहा, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी त्याचं लेखन केलं. त्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी खर्च केली, की शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. म्हणजेच संत ज्ञानेश्वरांनी त्या ग्रंथाची रचना सांगितली. ती कुठे सांगितली? आपल्या जवळ आहे नेवासा. तिथं मोहिनीराज मंदिर आहे तिथं त्याच्याजवळ नेवाशाला पैसच्या खांबाचं मंदिर आहे. तर त्या खांबाजवळ त्या खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि त्या खांबासाठी मंदिर बांधलेलं आपल्याला इथं पैसचं जे खांब आहे तिथं मंदिर आहे. अवश्य काहींनी भेट दिली असेल, काहींनी दिली नसेल तर अवश्य तिथं दर्शन घेतलं पाहिजे. आपल्या इतकी जवळ पावनभूमी आहे. तर त्या मंदिरांना खांब तर सगळीकडे आहेत. परंतु खांबासाठी मंदिर फक्त आपल्याला पैसच्या खांबाचं संत ज्ञानेश्वरांचं तिथं पाहायला मिळतं नेवासात. तर ज्ञानेश्वरांनी संत ज्ञानेश्वरीची रचना केली. यामध्ये आता पुढचा समसंबंध पाहू आपण. आता ओ रक्तगट असणारा त्याला म्हटलं जातं, की ज्याचा रक्तगट ओ आहे. रक्तगटाचे 4 प्रकार आपण पाहतो. ए, ए-बी, बी आणि ओ. तर ज्याचा रक्तगट ओ आहे दाता त्याला वैश्विक दाता म्हटलं जातं, युनिव्हर्सल डोनर म्हटलं जातं. तो कोणालाही कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तींना रक्त देऊ शकतो आणि त्याचं रक्त त्यांना चालू शकतं. तसंच एबीचा संबंध काय आहे? तर एबी ज्याचा रक्तगट आहे, तो व्यक्ती कोणत्याही रक्तगटाचं म्हणजे एबी आणि ओ चारही रक्तगटापैकी कोणत्याही रक्तगटाचं त्यांना रक्त चालतं. त्याला सर्वग्राही, त्याला वैश्विक ग्राहक असं म्हटलं जातं. हा विज्ञानाचा संबंध आहे. पुढं कमळ हे राष्ट्रीय फुल आहे आणि राष्ट्रीय पक्षी मोर आहे. राष्ट्रीय प्रतीकाशी संबंधित घटक आहे तो आपण पाहिला, चर्चा केली त्याच्यावरती. राष्ट्रीय गीत आपलं आहे ते वंदे मातरम आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं 5 कडव्यांचे गीत आहे. राष्ट्रगीत सुद्धा 5 कडव्यांचे आहे. आपण ते 1 कडवं म्हणतो. तर रवींद्रनाथ टागोरांनी राष्ट्रगीत लिहिलेलं. राष्ट्रीय गीत वंदे मातरम यांनी लिहिलेलं आहे. तर राष्ट्रभाषा जी आहे ती आपली हिंदी आहे. म्हणजे ही आपली राष्ट्रीय प्रतीक आहेत. पुढचा संबंध आहे सापाचा संबंध आहे मुंगूस. तर उंदराचा संबंध मांजराशी. काय संबंध आहे बरं याच्यामध्ये? तर साप जे आहे त्याला मुंगूस खातं आणि उंदीर जो आहे त्याला मांजर खातं. मग असं झालं एक वेळ
सगळ्या उंदरांची सभा होती आणि उंदरांनी ठरवलं की आपल्याला भीती जर कोणाची असेल तर मांजराची. मग आपण काय करू, आपल्याला मांजर आलेलं कळत नाही, त्यामुळे काय होतं, आपला प्राण गमवावा लागतो. मग आपण मांजराच्या गळ्यात घंटा बांधू. दुसरा हुशार उंदीर होता, तो म्हटला मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची ठीक आहे, की घंटेचा आवाज आला आपण पळून जाऊ, परंतु मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला जाणार कोण? कारण जो जाणार तो पहिला जाणार, नमुन्यावरी जाणार तो नाश्त्यासाठी. म्हणून हा विनोदाचा भाग होता. हा समसंबंध समजून ठेवण्यासाठी सांगितला मी. सापाचा संबंध मुंगसाशी म्हणजे मुंगूस सापाला खातो. तसं मांजर हा उंदराला खातो म्हणून तो समसंबंध त्यामध्ये आहे. खाद्य त्यांचं अन्न. आता आपण हे जे सगळे घटक चर्चा केले, तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता प्रश्नपत्रिकेमध्ये पहा, आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात? तर पहिल्यांदा मागच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो प्रश्न आलेला आहे, तो आपण पाहू. पहा, की नमुना प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक हे बारकाईने लक्ष द्या. आता आपण सगळे घटक चर्चा केली. आता परीक्षेमध्ये नेमकं कसं येतं हे आपण पाहायचं. प्रश्न क्रमांक 67 ते 71 मागच्या वर्षी एप्रिल 2026 चा आता जो 4थीची परीक्षा झाली त्याच्यामध्ये आलेला प्रश्न हा. नवीन आपल्याला 4थीसाठी शिष्यवृत्ती आता सुरू झाली. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. म्हणजे काय, तर प्रश्न बारकाईने समजून घ्या मित्रांनो. आधी पहिल्या व दुसऱ्या पदाचा जो संबंध आहे ना तसाच तिसऱ्या चौथ्या पदाचा संबंध आहे आणि तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला काय करायचंय, योग्य पर्याय निवडायचा. जसं 67 क्रमांकाला हा प्रश्न आला होता, शिक्षक आणि पुढे प्रश्नचिन्ह दिले आणि डॉक्टर त्याचा संबंध रोग याची दिलेला आहे. मग आपल्याला शोधायचंय की डॉक्टर आणि रोगाचा काय संबंध आहे. तर डॉक्टर जे आहेत ते रोगी व्यक्तीचा रोग घालवण्याचे काम करतात. बरोबर. डॉक्टर जे आहेत ते रोगी व्यक्तीचा रोग घालवण्याचं काम करतात. म्हणून शिक्षक जे आहेत ते काय करत असतील, तर अज्ञानी विद्यार्थ्याचं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. मग शिक्षक अज्ञान दूर करतील असा समसंबंध आपल्याला पाहायला मिळतो. मग अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आपण थोडासा सराव करू. बघा, पहिला प्रश्न आहे, पुढे दिलेल्या प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. तो संबंध शोधायचा आहे व प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. हाच प्रश्न सगळ्यांसाठी असणार आहे. प्रश्नासाठी मध याचा संबंध आहे गोड या शब्दाशी. तर मीठ कसं असणार आहे आता तुमच्या लक्षात आले सगळ्यांच्या. तर पहा, मध याचा संबंध जर गोड या शब्दाशी आहे तर मीठ हे खारट असणार आहे. आंबट, कडू, तुरट आणि खारट. तर हे काय असणार आहे पहा. मग आपला पर्याय किती, तर 4 नंबरचा पर्याय. पर्याय किती नंबरचा आहे, 4 नंबरचा. पहा, इथं 4 नंबरच्या पर्यायाला आपण गोल केलं. म्हणजेच अशा प्रकारे प्रश्न असतील आपल्याला, त्या प्रश्नाचे पर्याय शोधायचे आणि त्या पर्यायाला काय करायचं आपल्याला, गोल करायचं. मग पुढचं जर आपण पाहिला प्रश्न तर पहा, त्याचं आपण उत्तर पाहिलं. आता पुढचा प्रश्न पहा, आकाश त्याला न भा समानार्थी शब्द आहे. तसं पाणी, पाण्याला काय म्हटलं जातं, आग, अनिल, अवनी आणि उदक. आपल्याला माहिती आहे, तर पाण्यासाठी उदक हा समानार्थी शब्द आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय झालं, उत्तर झालं. आपण अगोदर सर्व घटक चर्चा केली त्यामुळे आपल्या प्रश्नाची उत्तरं सांगता येतील. त्याच्यामधलेच काही घटक आहेत. पालेभाजीची जुडी असते समुद्रचे शब्द. तसं पुस्तकांचा काय असतो रे, पुस्तकांचा गठ्ठा असेल का गट असेल का जुडगा असेल का गुच्छ असेल, आपल्याला माहिती
गट आपला खेळाडूंचा असतो किंवा आपल्या ह्याचा विद्यार्थ्यांचा गट केला आपण म्हणतो किंवा वस्तूंचा गट करतो. जोडगा किल्ल्यांचा असतो. तसं गठ्ठा पुस्तकांचा असतो. फुलांचा गुच्छ असतो. म्हणजे पुस्तकांचा गठ्ठा पर्याय क्रमांक 3 हे आपलं झालं उत्तर. मग पुढचा प्रश्न जर आपण पाहिला तर त्यामध्ये उंट त्याचा संबंध आहे सांडणी. उंटाच्या मादीला आपण काय म्हणतो? सांडणी म्हणतो. तसं बैल त्याच्या मादीला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? तर आपल्याला मग पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला गोल करावं लागेल. नंतर पहा पुढचा प्रश्न जो आहे सोडू शकतो. तर प्रश्न आणि म्हणजेच तर कोणत्या